नमस्कार. आज आपण भारत आणि युनेस्को यांच्या नात्याचा जरा खोलात जाऊन विचार करूया. आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारे भारताला युनेस्कोच्या वेगवेगळ्या याद्यांमध्ये जे स्थान मिळालं आहे त्याची कारणं आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील. हो. आपण जागतिक वारसा स्थळं, बायोस्फिअर रिझर्व्हज, अमूर्त सांस्कृतिक वारसा अशा अनेक गोष्टींवर बोलू, पण सुरुवात करूया एका अगदी ताज्या बातमीने, जी या सगळ्या चर्चेला एक उत्तम निमित्त आहे. भारताच्या वारसा यादीतला सगळ्यात नवीन समावेश म्हणजे जुलै 2025 मध्ये घोषित झालेले मराठा मिलिटरी लँडस्केप्स. चला तर मग या माहितीतून काहीतरी नवं शोधूया. अगदी. पण या याद्या आणि स्थळांबद्दल बोलण्याआधी युनेस्को स्वतः काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे, नाही का? हो, अगदी. युनेस्को म्हणजे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. याची स्थापना झाली ती दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर. बर. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडनमध्ये याचं संविधान स्वीकारलं गेलं. अच्छा. आणि ते लागू झालं 4 नोव्हेंबर 1946 रोजी, जेव्हा 20 सदस्य राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली. बरं. मुख्य उद्दिष्ट काय तर शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती यांच्या माध्यमातून जगात शांतता आणि सलोखा वाढवणं. याचं मुख्यालय पॅरिसमध्ये आहे. आणि एक महत्वाचं कार्यालय जे दक्षिण आशियाचं काम पाहतं ते आहे नवी दिल्लीत. आपल्या इथेच. हो. आणि विशेष गोष्ट म्हणजे भारत हा युनेस्कोच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे 1946 पासूनच. आणि त्यांचं ते घोषवाक्य आहे ना, युद्ध माणसाच्या मनात सुरू होतं, त्यामुळे शांततेच्या संरक्षणाची सुरुवाती माणसाच्या मनातच व्हायला हवी. हे खरंच खूप प्रभावी वाटतं मला. अगदी. म्हणजे केवळ राजकीय करार किंवा लष्करी सज्जता यापेक्षा विचारांची आणि संस्कृतीची भूमिका किती मोठी आहे हे वाक्य अधोरेखित करतं. बरोबर. आणि याच तत्वज्ञानावर युनेस्कोचं सगळं काम आधारलेलं आहे. आता प्रशासकीय रचनेबद्दल बोलायचं झाल्यास यात 3 मुख्य अंग आहेत. सर्वसाधारण सभा जी धोरणे ठरवते, बजेट मंजूर करते. ओके. मग कार्यकारी मंडळ जे सभेच्या निर्णयांची अंमलबजावणी करायची तयारी करतं आणि सचिवालयाच्या कामावर देखरेख ठेवतं. आणि तिसरं म्हणजे सचिवालय, जे दैनंदिन कामकाज चालवतं. आणि त्याचे प्रमुख? त्याचं नेतृत्व महासंचालक करतात. सध्या फ्रान्सच्या सुश्री ऑड्रे ॲझोले या महासंचालक आहेत. हेही सांगायला हवं की आंतरराष्ट्रीय संस्था अनेकदा जागतिक राजकारणाच्या दबावाखाली येतात. ते तर असतंच. उदाहरणार्थ 2017 मध्ये अमेरिका युनेस्कोतून बाहेर पडली होती. कारण त्यांच्या प्रशासनाला वाटत होतं की संस्था काही विशिष्ट राजकीय विचारांना झुकतं माप देत आहे. अच्छा. अर्थात नंतर ते पुन्हा सदस्य झाले, पण यातून हे दिसतं की अशा संस्थांना सदस्य राष्ट्रांमधील संबंध आणि राजकीय विचारांच्या पलीकडे जाऊन काम करणं किती आव्हानात्मक असतं. नाही, ठीक आहे. तर आता थेट भारताच्या संदर्भात बोलूया. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताचं नाव नेहमीच चर्चेत असतं. काय महत्त्व याचं? नक्कीच. 2025च्या ताज्या आकडेवारीनुसार बघितलं तर भारतात एकूण 44 जागतिक वारसा स्थळं आहेत, वर्ल्ड हेरिटेज साईट्स. 44? हो. आणि या संख्येमुळं भारत जगात 6व्या क्रमांकावर आहे. ही केवळ एक संख्या नाहीये, तर भारताच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या जागतिक मान्यतेचं प्रतीक आहे. आणि या 44 स्थळांमध्ये पण किती विविधता आहे. म्हणजे यात 36 सांस्कृतिक स्थळं आहेत, 7 नैसर्गिक आहेत आणि एक मिश्र म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्ही महत्त्व असलेलं स्थळ. ही वर्गवारीच भारताची समृद्धी दाखवते की नाही? अगदी. आपण सुरुवातीला उल्लेख केला त्या मराठा मिलिटरी लँडस्केप्सबद्दल थोडं आणखी सांगाल का? कारण हे फक्त एका ठिकाणाबद्दल नाही असं वाटतंय. बरोबर. मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया हा 44वा आणि सगळ्यात नवीन समावेश आहे, जुलै 2025 मध्ये झालेला. यात एकूण 12 किल्ले आहेत. 12? हो. महाराष्ट्रातले 11, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतला जिंजी किल्ला. अच्छा, जिंजी. तर असे एकूण 12 किल्ले. युनेस्कोने याला एक उत्कृष्ट लष्करी आणि तटबंदी प्रणाली म्हणून मान्यता दिली आहे. इथे महत्वाचं हे आहे की एका किल्ल्याला नाही, तर एका संपूर्ण लष्करी व्यूहरचनेला, एका सिस्टमला मान्यता मिळाली आहे. यात 1670 ते 1920 या काळातल्या मराठा साम्राज्याची भौगोलिक, सामरिक आणि राजकीय शक्ती प्रतिबिंबित होते.
म्हणजे केवळ किल्ला नाही, तर ती संपूर्ण संरक्षण व्यवस्था, त्यामागचा विचार याला महत्त्व दिलं गेलंय. अगदी बरोबर. याआधीही असे समूह किंवा प्रणालींना मान्यता मिळाली आहे का? कारण मला आठवतंय 2024 मध्ये आसाममधले मोई डॅम्स म्हणजे अहोम राजवंशाची दफनस्थळं, हो, बरोबर. आणि 2023 मध्ये पश्चिम बंगालमधलं शांतिनिकेतन आणि कर्नाटकातली होयसळ मंदिरांचा समूह यांनाही मान्यता मिळाली होती. अगदी बरोबर. आणि हाच युनेस्कोच्या दृष्टिकोनातला एक महत्त्वाचा बदल आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय की युनेस्को केवळ एका भव्य वास्तू किंवा स्मारकाऐवजी सांस्कृतिक भूदृश्य म्हणजे कल्चरल लँडस्केप्स किंवा ऐतिहासिक समूह म्हणजे एन्सेम्बल्स अशा मोठ्या, एकमेकांशी जोडलेल्या आणि व्यापक अर्थ असलेल्या प्रणालींना अधिक महत्त्व देत आहे. अच्छा. राजस्थानचे 6 डोंगरी किल्ले, ज्यांना 2013 एकत्रित मान्यता मिळाली, किंवा आता हे मराठा किल्ले, ही याच बदलत्या दृष्टिकोनाची उदाहरणं आहेत. याचा अर्थ काय होतो नक्की? म्हणजे निकष कसे बदलले आहेत? याचा अर्थ असा की आता केवळ वास्तूचं सौंदर्य किंवा ऐतिहासिक महत्त्व एवढंच पाहिलं जात नाही, तर त्या स्थळाचं भौगोलिक स्थान, तिथली स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्ये, तत्कालीन सामाजिक राजकीय संदर्भ आणि महत्त्वाचं म्हणजे मानवी संस्कृती व निसर्ग यांच्यातला जो आंतरसंबंध असतो, या सगळ्याचा एकत्रित आणि अधिक समग्र म्हणजे होलिस्टिक विचार केला जातो. ओके. यामुळे वारसा स्थळांची निवड अधिक व्यापक आणि अर्थपूर्ण होत चालली आहे. ती केवळ भूतकाळातले अवशेष म्हणून नाही, तर जिवंत इतिहासाचे साक्षीदार आणि मानवी प्रतिभेचे आविष्कार म्हणून पाहिली जातात आता. म्हणजे हा एक मोठा आणि चांगला बदल म्हणायला हवा युनेस्कोच्या दृष्टिकोनात. आणि या यादीत पाहिलं तर महाराष्ट्राचं योगदान खूपच महत्त्वाचं आहे. आपल्याकडे आता सर्वाधिक म्हणजे 6 जागतिक वारसा स्थळं झाली आहेत. बरोबर. अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, एलिफंटा लेणी म्हणजे घारापुरी, मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स, आणि आता हे मराठा मिलिटरी लँडस्केप्स. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याचबरोबर या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाची एक मोठी जबाबदारी पण आहे. आणि गंमत म्हणजे या प्रत्येक स्थळाचं स्वरूप किती वेगळं आहे, प्राचीन लेण्यांपासून ते रेल्वे स्टेशन आणि अगदी आधुनिक शहरी रचनेपर्यंत. निश्चितच. ही झाली मूर्त वारशाची गोष्ट, म्हणजे आपण जो पाहू शकतो, स्पर्श करू शकतो असा वारसा. पण वारसा म्हणजे फक्त इमारती किंवा नैसर्गिक स्थळं नाहीयेत. युनेस्कोचं काम याही पलीकडे जातं. बरोबर. म्हणजे आता आपण नैसर्गिक वारशाकडे वळू शकतो का? कारण वारसा म्हणजे केवळ दगडविटांच्या वास्तू नाहीत, आपल्या सभोवतालचा समृद्ध निसर्गही तितकाच महत्त्वाचा आहे. तिथे युनेस्कोची काय भूमिका आहे? इथे बहुतेक बायोस्फिअर रिझर्व्हचा उल्लेख येतो, नाही का? अगदी बरोबर. भारतात एकूण 18 क्षेत्र बायोस्फिअर रिझर्व्हज म्हणून घोषित केली गेली आहेत. 18? हो. यापैकी 12 क्षेत्र युनेस्कोच्या मॅन अँड द बायोस्फिअर म्हणजे MAB कार्यक्रमाच्या जागतिक नेटवर्कमध्ये समाविष्ट आहेत. MAB कार्यक्रम 1971 मध्ये सुरू झाला होता. ओके. याचा मुख्य उद्देश आहे मानव आणि पर्यावरण यांच्यातले संबंध सुधारण्यासाठी, नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करण्यासाठी आणि जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी एक वैज्ञानिक आधार तयार करणे. आणि या बायोस्फिअर रिझर्व्हची रचना पण काहीतरी खास असते असं ऐकलंय. कशी असते ती? हो, त्याची रचना त्रिखंडात्मक असते, म्हणजे 3 झोन्स असतात त्यात, जी संवर्धन आणि मानवी क्रियाकलाप यांच्यात समतोल साधायचा प्रयत्न करते. बघा, सर्वात आतला भाग म्हणजे गाभा क्षेत्र. गाभा क्षेत्र हे अत्यंत संरक्षित क्षेत्र असतं. इथे जैवविविधतेला पूर्ण संरक्षण दिलं जातं आणि मानवी हस्तक्षेप जवळजवळ नसतोच. अनेकदा हे राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य असतं. त्याच्या भोवती असतं बफर क्षेत्र, बफर झोन. इथे गाभा क्षेत्राला पूरक अशा क्रिया केल्या जातात, जसं की वैज्ञानिक संशोधन, निरीक्षण, प्रशिक्षण आणि पर्यावरणपूरक पर्यटन. इथे मर्यादित प्रमाणात मानवी वस्ती असू शकते. अच्छा. आणि सर्वात बाहेरचं क्षेत्र म्हणजे संक्रमण क्षेत्र, ट्रान्झिशन एरिया. इथे स्थानिक समुदाय आणि इतर भागधारक एकत्र येऊन नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर आणि सामाजिक आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे इथे शेती, वनीकरण, मानवी वस्त्या असू शकतात, पण त्या पर्यावरणीय दृष्ट्या टिकाऊ असाव्यात अशी अपेक्षा असते. म्हणजे केवळ निसर्गाचं रक्षण नाही, तर तिथे राहणाऱ्या लोकांच्या सहभागातून विकास साधण्याचा हा प्रयत्न आहे. हे खूपच वेगळं आहे. भारतात MAB नेटवर्कमध्ये समाविष्ट होणारं पहिलं स्थळ कोणतं होतं आणि सर्वात नवीन कोणतं आहे? MAB नेटवर्कमध्ये समाविष्ट होणारं पहिलं भारतीय स्थळ म्हणजे निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह, जे तामिळनाडू,
केरळ आणि कर्नाटक या 3 राज्यांमध्ये पसरलेला आहे. निलगिरी. हो, याचा समावेश 2000 साली झाला. आणि सर्वात नवीन आहे मध्य प्रदेशातील पन्ना बायोस्फिअर रिझर्व्ह, ज्याचा समावेश 2020 मध्ये झाला. पन्ना. हां. या यादीत मग पश्चिम बंगालमधला सुंदरबन, उत्तराखंडमधलं नंदादेवी, ओडिशातलं सिमलीपाल, अंदमान निकोबारमधलं ग्रेट निकोबार अशी अनेक महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्र आहेत. आणि हो, सिक्कीममधला खांगचेंझोंगा राष्ट्रीय उद्यान आठवतंय? हो, ते मिश्र वारसा स्थळ. बरोबर. ते भारताचं एकमेव मिश्र जागतिक वारसा स्थळ आहे. ते या MAB नेटवर्कचाही भाग आहे. अच्छा, या MAB नेटवर्कमध्ये असण्यामुळे नक्की काय फरक पडतो? म्हणजे फक्त एक आंतरराष्ट्रीय ओळख मिळते की आणखी काही फायदे आहेत? ओळख तर मिळतेच, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य आणि संशोधनाच्या संधी नक्कीच वाढतात. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे नेटवर्क शाश्वत विकासाचे मॉडेल तयार करण्यासाठी आणि त्यांचं आदानप्रदान करण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देतं. यातून स्थानिक समुदायांना त्यांच्या परिसरातील नैसर्गिक संसाधनांचं महत्त्व कळतं आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रोत्साहन मिळतं. हे केवळ निसर्गाचं जतन नाही, तर निसर्ग आणि मानव यांच्यातलं सहजीवन अधिक चांगलं कसं करता येईल याचा शोध आहे असं म्हणायला हरकत नाही. हे झालं मुहूर्त आणि नैसर्गिक वारशाबद्दल. पण संस्कृतीचा एक प्रवाह असाही असतो जो आपण पाहू शकत नाही, पण अनुभवू शकतो. आपल्या परंपरा, कला, उत्सव हा जो जिवंत वारसा आहे, त्याबद्दल युनेस्को काय करतं? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याला युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणतं. इंटँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणजे ICH. यात काय येतं तर परंपरा, मौखिक साहित्य, कला प्रदर्शनं, सामाजिक प्रथा, उत्सव, निसर्ग आणि विश्वाशी संबंधित ज्ञान आणि प्रथा, तसंच पारंपरिक हस्तकला निर्माण करण्याचं ज्ञान आणि कौशल्य, या सगळ्याचा समावेश होतो. आणि यात भारताचे किती घटक आहेत? भारताचे तब्बल 15 घटक या यादीत आहेत, जी भारताच्या सांस्कृतिक विविधतेची आणि जिवंतपणाची खरी साक्ष आहे. 15. आणि यातला नवीनतम समावेश तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आणि आवडीचा आहे, गुजरातमधला गरबा. अगदी. डिसेंबर 2023 मध्ये. हो, या उत्साही आणि सामाजिक नृत्याचा समावेश झाला. आता ऐकलंय की बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातलं छठ महापर्व या लोकोत्सवाच्या समावेशासाठी प्रयत्न सुरू आहेत. हो, ते प्रस्तावित आहे. याआधी अनेक महत्वाचे घटक यात समाविष्ट झाले आहेत, नाही का? खूप मोठी यादी असेल ती. हो, नक्कीच. या यादीची सुरुवातच खरं तर भारताच्या वैदिक पठण परंपरेने झाली होती, 2008 मध्ये. अच्छा. त्यानंतर केरळमधली संस्कृत नाट्य परंपरा कुटियाट्टम, उत्तर भारतातली रामलीला, दोन्ही 2008, राजस्थानचं कालबेलिया लोकनृत्य आणि संगीत 2010, पश्चिम बंगाल आणि झारखंडचं छाऊ नृत्य 2010, लडाखमधला बौद्ध मंत्रोच्चार 2012, मणिपूरचं संकीर्तन 2013, बापरे. पंजाबमधील जंदियाला गुरु इथली पितळेची आणि तांब्याची भांडी बनवण्याची पारंपरिक कला 2014, मग अर्थातच योग 2016, पारशी नववर्ष नवरोज 2016 हे अनेक देशांसोबत संयुक्त नामांकन होतं. जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळावा कुंभमेळा 2017 आणि कोलकात्याची दुर्गापूजा 2021. ही यादी पाहिली तरी भारताच्या कानाकोपऱ्यातली सांस्कृतिक श्रीमंती लक्षात येते. ही यादी खरंच अफाट आहे. पण एक प्रश्न आहे, या अमूर्त वारसाचं जतन करणं का महत्वाचं आहे? म्हणजे इमारती किंवा जंगलं वाचवणं आपण समजू शकतो, पण परंपरांचं जतन युनेस्को का करतं? कारण हा वारसा माणसांच्या ओळखीचा आणि त्यांचा सातत्याचा भाग असतो. या परंपरा आणि कला केवळ मनोरंजन किंवा धार्मिक विधी नसतात, त्या सामाजिक सलोखा वाढवतात, पिढ्यानपिढ्या ज्ञान आणि कौशल्य हस्तांतरित करतात आणि वेगवेगळ्या समुदायांमध्ये संवाद आणि आदर निर्माण करतात. कोलकात्याच्या दुर्गापूजेचं उदाहरण घ्या ना. तो केवळ एक धार्मिक उत्सव नाहीये, तो कलाकारांना, कारागिरांना एकत्र आणतो, सामाजिक अडथळे दूर करतो आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्र आणणारा एक मोठा सांस्कृतिक सोहळा असतो. खरंय. अशा परंपरांचं जतन करणं म्हणजे सांस्कृतिक विविधतेचं रक्षण करणं आणि त्यातून शांतता व समजूतदारपणा वाढवणं, जे युनेस्कोच्या मूळ उद्दिष्टांशी थेट जोडलेलं आहे. म्हणजे हा वारसा जतन करणं म्हणजे समाजाला एकत्र बांधणारे जे धागे आहेत ते मजबूत करण्यासारखं आहे. हे खूप महत्वाचं आहे. या मुख्य याद्यांव्यतिरिक्त युनेस्कोचे इतरही काही कार्यक्रम आहेत का ज्यात भारताचा सहभाग आहे? हो, आहेत ना. असे अनेक उपक्रम आहेत. उदाहरणार्थ युनेस्कोचं क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क आहे. क्रिएटिव्ह सिटीज. हो. याचा उद्देश
शहरांच्या शाश्वत विकासामध्ये संस्कृती आणि सर्जनशीलतेची भूमिका वाढवणं आहे. यात जगभरातली शहरं त्यांच्या विशिष्ट सर्जनशील क्षेत्रासाठी ओळखली जातात. आपल्या भारतातली कोणती शहरं आहेत यात? भारतातून जयपूर आहे, कला आणि हस्तकला. वाराणसी आणि चेन्नई, संगीत. मुंबई, चित्रपट. हैदराबाद, गॅस्ट्रोनॉमी म्हणजे खाद्यसंस्कृती. आणि श्रीनगर, कला आणि हस्तकला. अरे वा. या मान्यतेमुळे या शहरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य करण्याची आणि त्यांच्या सर्जनशील उद्योगांना चालना देण्याची चांगली संधी मिळते. आणखी काही आहे का? अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर. हा कार्यक्रम जगभरातल्या महत्त्वपूर्ण माहितीपट वारसा म्हणजे काय म्हणतात त्याला, डॉक्युमेंटरी हेरिटेज. म्हणजे हस्तलिखित जुनी पुस्तकं वगैरे. बरोबर. हस्तलिखित, दुर्मिळ पुस्तकं, छायाचित्र, चित्रपट इत्यादींचं जतन आणि प्रसारासाठी काम करतो. यात भारतातल्या काही महत्त्वाच्या नोंदी आहेत. जसे की पुण्यातील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमधल्या ऋग्वेदाच्या 30 हस्तलिखितांचा संग्रह. हो, ऐकलंय याबद्दल. तसंच तामिळनाडूतला शैव हस्तलिखितांचा संग्रह आणि IS शिफारस संग्रह, IS तामिळ मेडिकल मॅनस्क्रिप्ट कलेक्शन, हा आपल्या ज्ञानाचा आणि इतिहासाचा ठेवा जपण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. वा. म्हणजे जागतिक वारसा स्थळ, बायोस्फिअर रिझर्व्ह, अमूर्त वारसा, क्रिएटिव्ह शहरं, महत्त्वाचे दस्तऐवज. बापरे. युनेस्को आणि भारताचे संबंध किती विविध पातळ्यांवर आणि किती सखोल आहेत हे या चर्चेतून अगदी स्पष्ट होते. तर या सगळ्याचा गोषवारा काय काढता येईल? व्हॉट डज दिस ऑल मीन इन द लार्जर पिक्चर? याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की भारत आणि युनेस्को यांच्यातले संबंध हे केवळ काही स्थळांच्या यादीपर्यंत मर्यादित नाहीयेत. ते अत्यंत व्यापक आणि बहुआयामी आहेत. यात भारताचा समृद्ध भूतकाळ आहे, म्हणजे आपला मूर्त वारसा, जिवंत वर्तमान आहे, अमूर्त वारसा, अनमोल निसर्ग आहे, नैसर्गिक वारसा आणि भविष्याकडे पाहणारी सर्जनशीलता पण आहे, क्रिएटिव्ह सिटीज. या आंतरराष्ट्रीय मान्यतांमुळे काय होतं तर भारताची जी अफाट सांस्कृतिक आणि नैसर्गिक विविधता आहे ती जगासमोर येते आणि तिचं जागतिक महत्त्व अधोरेखित होतं. बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनेस्कोचा बदलता दृष्टिकोन, जो आता केवळ एकल वास्तू किंवा स्थळाऐवजी व्यापक सांस्कृतिक प्रणाली, भूदृश्य आणि मानवी सर्जनशीलतेच्या विविध पैलूंना महत्त्व देतोय. हो, ते आपण पाहिले मराठा लँडस्केप्सच्या उदाहरणातून. अगदी. आणि तिसरं म्हणजे हे सगळे कार्यक्रम केवळ वारसा जपण्यासाठी नाहीत, तर ते सांस्कृतिक आदानप्रदान वाढवण्यासाठी, शिक्षण आणि विज्ञानाच्या प्रसारासाठी आणि अंतिमतः शांतता व शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाचे आहेत. खरंच, भारताची ही बहुआयामी ओळख जागतिक स्तरावर पोचवण्यात आणि तिचं जतन करण्यात युनेस्कोची भूमिका खूप महत्त्वाची ठरती आहे. हे सगळं ऐकल्यावर आपल्या देशाच्या समृद्धीची पुन्हा एकदा नव्याने जाणीव होते. आणि इथेच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, जो आपल्या चर्चेत थेट आला नाहीये कदाचित, पण या सगळ्या माहितीच्या मुळाशी आहे असं मला वाटतं. काय? बघा, युनेस्कोचं काम केवळ भूतकाळाचं जतन करणं नाहीये, तर शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीचा वापर करून भविष्यात शांतता आणि शाश्वत विकास साधणं हेही आहे. हो. मग प्रश्न असा उरतो की आपल्याकडे असलेल्या या अफाट वारशाचा, मग ती जागतिक वारसा स्थळं असोत, बायोस्फिअर रिझर्व्हज असोत किंवा आपल्या जिवंत परंपरा असोत, याचा वापर आपण केवळ पर्यटनासाठी किंवा अभिमानासाठी करणार आहोत की त्यातून स्थानिक समुदायांचं सक्षमीकरण करणं, त्यांच्यासाठी नवीन आर्थिक संधी निर्माण करणं आणि त्याचबरोबर हवामान बदल, सामाजिक सलोखा यांसारख्या आजच्या मोठ्या जागतिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणार आहोत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. हा वारसा केवळ जपायचा आहे की त्याला भविष्याची दिशा देण्यासाठी वापरायचा आहे? हा विचार मला वाटतं आपण सगळ्यांनी करायला हवा.